ते तसं बघितलं तर ठीक आहे. याच्यावर काय राजकारण झालं याच्याबद्दल आम्ही पूर्वी खूप बोललेलो आहोत. पण आता ईडीची केस कशामुळे सुरू झाली होती, तर एक FIRमुळे सुरू झाली होती. म्हणजे त्याला आपण प्रेडिकेट ऑफेन्स म्हणतो. तो प्रेडिकेट ऑफेन्स इन्व्हेस्टिगेट कोण करत होतं महाराष्ट्राकडनं, तर EOW महाराष्ट्राची एजन्सी इन्व्हेस्टिगेशनची ते ते इन्व्हेस्टिगेट करत होते. आणि खूप वर्ष इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर शेवटी त्यांनी निर्णय दिला की या केसमध्ये काही तथ्य नाही, काही चुकीचं घडलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये ज्या काही कारखाने होते, त्याच्यामध्ये आमचा असेल, प्राजक्तदादांचा असेल, इतरही बरेच काही कारखाने होते, या सगळ्यांना तसं बघितलं तर EOWनी तिथे क्लोजर रिपोर्ट फाईल केल्यामुळे आता प्रेडिकेट ऑफेन्सच राहिला नाही. त्यामुळे ईडी ज्या विषयावर आमचं केस इन्व्हेस्टिगेट करत होती तो मुद्दा राहिलाच नाही. त्यामुळे आता गेले 3 दिवस सातत्याने कोर्ट आम्हा सगळ्यांना आणि ईडीला इथे बोलवत आहे. आमच्याकडनं काही गोष्टी ऐकल्या जात आहेत. पण ईडीला जेव्हा विचारलं जातं की तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, तेव्हा त्यांनी कुठलाही मुद्दा गेल्या काही 2 दिवसात 3 हिअरिंगमध्ये मांडला नव्हता. आजसुद्धा त्यांना कोर्टाली कुठंतरी विचारल्यानंतर त्यांनी रिटर्न काहीतरी तिथं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा आता कुठं ना कुठंतरी स्वीकारलेलं आहे की हा मुद्दा आता राहिलेला नाही, प्रेडिकेट ऑफेन्स संपलेला आहे, क्लोजर रिपोर्ट झालेला आहे. तरीसुद्धा त्यांनी विनंती केल्यानंतर 13 तारीख ही फायनल तारीख दिली असं आम्हाला कळतं. आणि 13 तारखेला 100% आम्हाला या कोर्टावर विश्वास असल्यामुळे, न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना क्लोजर या सगळ्या केसमधून त्या ठिकाणी 13 तारखेला कोर्टाकडनं मिळेल असा विश्वास आहे. सर, काल बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला, परंतु या अर्ज भरण्याच्या संदर्भातच खरं तर काँग्रेसने देखील उमेदवार बारामती पोटनिवडणुकीमध्ये दिला. काल या बिनविरोध निवडणूक व्हावी बारामती पोटनिवडणूक, त्याकरता सगळ्याच नेत्यांनी आवाहन केलं, परंतु काँग्रेसने उमेदवार दिला. या गोष्टीला कशा पद्धतीने बघता तुम्ही? स्वतः सुद्धा काँग्रेसनं थेट पार्थ पवार यांच्यावर टीका केली. नाही, सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी असं बोललं असेल की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, तर सुप्रियाताईंनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता की अजितदादांकडे बघून आपल्याला ही निवडणूक सुनित्रा काकींसाठी तिथं बिनविरोध केली पाहिजे. आणि आम्ही आमच्याकडनं कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी तिथं दिला नव्हता, कारण दादा एवढे मोठे त्या ठिकाणी नेते आहेत. आणि त्यानंतर बऱ्याच पार्टींनी ते स्वतःच्या लेवलवर त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांचे उमेदवार तिथं दिले नव्हते. काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा आपण जर बघितलं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत मोरे, त्यांनी एक कंडिशनल तिथं उमेदवारी भरलेली आहे. कंडिशन एकच आहे, साधं आणि महत्त्वाचं आहे की दादांच्या बाबतीतला FIR हा कुठंतरी बारामती पोलीस स्टेशनला स्वीकारला गेला पाहिजे. तसं बघितलं तर सत्तेत जे कोणी आहेत त्यांना हे फार सोपं आहे, पण दुर्दैवाने ते त्या ठिकाणी देत नाही. म्हणजे कुठं ना कुठं तरी काँग्रेसकडनं भूमिका हीच होती की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते माघार घेणार होते, हे कुठंतरी तिथं इंडिकेशन दिलं गेलं होतं. याच्यात चर्चा करायला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. सर्व पक्षांशी जसं तुम्ही बोललात तसं काँग्रेसबरोबर बोलून याच्यात काय मार्ग निघतो का हे आपण बोललो पाहिजे. पण बोलत असताना एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठंतरी अडचणी वाढू शकतात. त्या बाबतीत कुठंतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता. त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हालासुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही. पण काँग्रेस नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल, नाही तर आम्हीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून काय होत आहे का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. किती परिपक्वता पार्थच्या या सगळ्या वक्तव्यांमध्ये? कारण की काल शरद पवारांनी देखील यावरती टीका केली. मुख्यमंत्री असताना दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसच्या एका गटाचं म्हणणं आहे की उमेदवार देऊ नये. नाही, हे बघा, विषय एवढाच असतो की फॉर्म भरण्याची 1 तारीख असते आणि फॉर्म मागे घेण्याची 2री तारीख असते. बऱ्याच मतदारसंघामध्ये फॉर्म भरत असताना लोक फॉर्म भरून जातात आणि नंतर फॉर्म मागेसुद्धा त्या ठिकाणी घेत असतात. त्यासाठी फक्त संवाद करायचा असतो, चर्चा करायची असते, परिपक्वता त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची असते. आता कालचं स्टेटमेंट थोडंसं घाईगडबडीने झालेलं स्टेटमेंट आहे, तरीसुद्धा काकी स्वतः असतील, त्यांचे इतर नेते असतील, ते स्वतः भुजबळ साहेब वगैरे कुणी ना कुणीतरी काँग्रेसची त्या ठिकाणी बोलेल आणि काहीतरी मार्ग काढतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया. परंतु पार्थ पवारांच्या या सगळ्या वक्तव्यावरती शरद पवारांनी देखील एका पद्धतीने नाराजी व्यक्त केली आणि टीका सुद्धा केली आहे. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो.
सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल. स्टेटमेंट योग्य नव्हतंच. तरीसुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेसबरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो. पण काँग्रेसने आता एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप क्लिअरली असं म्हटलेलं आहे की वडिलांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्यानंतरही काँग्रेसच्या राज्यामध्ये FIR झाला, कृतज्ञता ही त्यांनी पण असं सुद्धा म्हटलेलं आहे की पार्थ पवार जे ते शांत राहिले राजकीय फायद्यासाठी. बघा, तो शांत राहिला नाही राहिला हे कोणालाच त्या ठिकाणी माहीत नाही. तो त्याच्या लेवलला प्रयत्न नक्कीच करत असेल. त्याच्याबरोबर जयसुद्धा सातत्याने प्रयत्न करत होता, खऱ्या गोष्टी बाहेर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आता CBIकडे हा प्रस्ताव देण्यात यावा ही कदाचित संकल्पना काकींची आणि पारची असू शकते आणि जयची असू शकते. बाकी कोणाचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण दुर्दैव असं की ते अजूनपर्यंत तो विषय CBIकडे गेला नाही. त्यामुळे पार्थ वडिलांबद्दल जर बोलायचं झालं, मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, राजकीय भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत. पण पार्थची स्वतःच्या वडिलांबद्दलची भूमिका, स्वतःच्या परिवाराची भूमिका ही कुठल्याही मुलाची वडिलांबद्दल जी भावना असती तशी 100% त्या ठिकाणी आहे. हे मात्र त्या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो, कारण तो माझा भाऊ आहे. त्यामुळे वडील आणि मुलाबद्दल असं कोणी त्या ठिकाणी लिहिणं हे तसं काँग्रेससाठी पण योग्य नाही. पण काँग्रेसने नक्कीच महाराष्ट्रात न्याय दिलं जात नव्हतं, दादांचा FIR त्या ठिकाणी होत नव्हता. तो काँग्रेस शासित राज्य आणि तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाने मात्र ते केलं. त्याचे आभार नक्कीच मी त्या ठिकाणी मागितलेले आहेत. पवारजी, तुम्ही मध्यंतरी एक ट्विट केलेलं होतं की अजित पवारांच्या फोटोवरती फुल्ली मारून खरं तर अघोरी पद्धतीने पूजा केलेली असा तुम्ही दावा केलेला होता. आता त्या दाव्याचंच पुढे कुठेतरी प्रकरण जाताना पाहायला मिळतंय. अजित पवारांचा मृत्यू 28 जानेवारीला झाला. 28 जानेवारीच्या मागे आणि पुढच्या तारखेला खरं तर समता पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेर झाली आहे आणि त्या पद्धतीचे पुरावे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी देखील बोलून दाखवलेले. तुम्ही स्वतःसुद्धा ट्विट केलं. नाही बघा, याच्यामध्ये हाच मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की महिन्याभरात ट्रान्झॅक्शन तिथं एका लेवलला असतात, पण दादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तिथे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतात. आता आम्ही काय म्हणतो आहे की याला कॉन्स्पिरसी 100% त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे जेव्हा आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणतो, जेव्हा कुठलाही विषय जेव्हा पुढे येत असतो त्याच्यावर जर आपल्याला शंका असेल तर त्या कॉन्स्पिरसीचा तो भाग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे खरात हे प्रकरण त्याकडे बघत असताना एक तर अंधश्रद्धा आणि हे विषय तर आहे तर ते विचारायला आपले पटतच नाहीत. पण अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर आदल्या दिवशी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर ट्रान्झॅक्शन तिथं वाढत असतील तर मग कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी लिंक असू शकतं. आणि त्याच्याचबरोबर दादांच्या घराबाहेर म्हणजे मुंबई पण आणि बारामती पण तिथं काळी जादूची पूजा ही झाली होती स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. त्यामुळे खरात प्रकरणाकडे बघत असताना डिटेलमध्ये जाऊन ह्या ट्रान्झॅक्शनचं, मनी लॉन्ड्रिंगचं आणि पैशाचं काय रिलेशन आहे का, आणि मग तिथून जर काही किल्ल्या फिरल्या असतील आणि तिथे जर पैशाचं ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढलं असेल तर मग कदाचित खरात जर ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असेल आणि त्याला सांगणारे काही लोक असतील तर मग खरात पैसे घेऊन कुठेतरी भारताच्या बाहेर पळून जाणार असेल, जर तो या प्रकरणामध्ये म्हणजे अजितदादांच्या प्रकरणामध्ये अडकलेला असेल. दुसऱ्या प्रकरणात तो अडकलेला आहेच, पण दादांच्या बाबतीतसुद्धा त्याचं आणि त्याचे जे भक्तगज्जन होते, जे कोणी असतील पॉवरफुल लोक, यांचं आणि यांचं काय रिलेशन आहे का हे खरंच बघण्याचं जरूरत आहे. दमानी यांनी जे CDR बाहेर काढले त्याच्यामध्ये थेट उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे. अजूनही नावं बाहेर येऊ शकतात तर अजूनही काही पॉलिटिकल रिलेशन किंवा पॉलिटिकल संबंध असू शकतात. प्रामुख्याने सुनील तटकरेंचे देखील कॉल्स जे आहेत ते अंजली दमानिया यांनी दाखवले की जवळपास 8 ते 12 कॉल झाले. एक तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, CDR एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर मिळत असतील तसं बघितलं तरी चुकीची गोष्ट आहे. पण ठीक आहे, ते मिळालं, त्या कसे मिळाले त्याचं इन्व्हेस्टिगेशन वेगळ्या पद्धतीने व्हावं. पण CDR आता मिळालेत, मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत ते आलेले आहेत. दमानींनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यात काही ठराविक नावं दिसतात. पण ती तेवढीच नावं आहेत का अजून खूप मोठ्या प्रमाणात नावं आहेत? ही खऱ्या अर्थाने तिथं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होऊन हे कुठंतरी बघितलं गेलं पाहिजे. व्हिडिओ कोणाचे आहेत? कारण का आत्तापर्यंत जे व्हिडिओ आलेले आहेत ते सामान्य परिवारातल्या महिला आहेत, त्यांचे व्हिडिओ कुठेतरी बाहेर येताना आपण बघू शकतो. पण मग असे VIP आहेत का? आम्ही बाहेर काढा असं म्हणणार नाही, पण मग अशा
चुकीच्या पद्धतीने कुणी जर पूजा अर्चा करत असेल तर पूजा अर्चाच्या मागे जर कुठले तरी हेतू असू शकतो आणि तो कोणाला मारण्याचा असू शकतो, कोणाला एखाद्या पदावरनं हटवण्याचा असू शकतो, नाही तर कुठलाही तो हेतूसुद्धा समजून तिथे घेतलं पाहिजे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली होऊन खरं काय घडलं हे लोकांसमोर आणणं फार जरुरी आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत कॉन्स्पिरसी आम्ही जी म्हणतोय त्यात इतरही मोठे मोठे विषय आहेत जे आम्ही बोलून दाखवलेत, काही पुढे जाऊन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पण आम्ही आडू. पण खरात हे प्रकरणसुद्धा अजितदादांच्या मृत्यूशी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. दादा 13 तारखेला तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही असं म्हणताय. भुजबळ असतील, राऊत असतील, या लोकांवरती देखील असे आरोप झाले, नंतर ते बाहेरही आले, नंतर त्या प्रकरणामध्ये काही समोर आलेलं नाही. जसं तुमच्या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळते आणि भाजपाने जाणून बुजून हे केलं का असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा याच्यामध्ये ठीक आहे, बऱ्याच लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. त्याच्यामध्ये अनिल देशमुख साहेब आहेत, यांचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे नको ते आरोप त्यांच्यावर त्या ठिकाणी झाले आणि आत्ता आपण जर पूर्ण प्रकरण तिथं बघितलं तर जे आरोप झाले ते सर्व खोटे होते हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. तसं राऊत साहेबांचं आहे. आता जे लढणारे होते ते अजूनपर्यंत भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढत आहेत, आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये आहोत. आणि जे जाणारे होते कुठंतरी दबावाच्या खाली येऊन भूमिका त्यांनी त्या ठिकाणी बदलली, ते पलीकडे गेलेले आहेत. पण मग ईडीचा वापर करून अशा पद्धतीने जर नेत्यांवर प्रेशर आणलं जात असेल तर ते लोकशाहीला फार घातक आहे. काही लोक पलीकडे गेले असले काय आणि काही लोक आजसुद्धा लढत असले काय, अशा पद्धतीने ईडीचा वापर केला जात असेल तर हे योग्य नाही. हे मी म्हणतो असं समजू नका. आम्हाला तर वाटतंच आहे ईडी आणि सीबीआयचा वापर हा राजकारणासाठी केला जातो, पण त्याच्याचबरोबर अनेक कोर्टांचे निकाल देत असताना कोर्टांनी सुद्धा ईडीवर ताशेरे ओढत असताना हेच लिहिलेलं आहे की कुठं ना कुठं तरी खोटी केस केली जाते, एखाद्याला अडकवलं जातं. आणि ईडी हे प्रकरण असं आहे की तुम्ही चुकीचे नाही आहेत हे तुम्हाला पुरावा सकट द्यावं लागतं, तोपर्यंत जेलमध्ये टाकतात. त्यामुळे या विषयामध्ये कोर्टालीच आता ईडीला बऱ्यापैकी ताशिरे त्या ठिकाणी ओढलेले आहेत. त्यामुळे रूल रेग्युलेशन आणि कायदासुद्धा मोठ्या प्रमाणात बदलत चाललेला आहे. त्यामुळे याच्यापुढं कोणालाही ईडीची भीती दाखवून जेलमध्ये आम्ही टाकू असं जर ते सांगत असतील तर बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही. पण आजपर्यंत ज्या ज्या लोकांना सोसावं लागलं त्याच्यामध्ये राऊत साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, असे अनेक मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत. परिवाराला सुद्धा म्हणजे लहान मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सोडलं नाही अशी परिस्थिती आहे. या गोष्टी मात्र माणुसकीला धरून नाही आणि लोकशाहीला धरून नाही असं आम्हाला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.